सध्या पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरू आहे। या स्पर्धेतील भारताचे सामने दुबईत खेळवण्यात येत असले तरी सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांच्या निमित्तानं एबीपी माझा पाकिस्तानमध्ये पोहोचलाय। एबीपी माझाचे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले थेट पाकिस्तानातून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं कव्हरेज करणार आहेत। पण त्याच वेळी तुम्ही कधीही न पाहिलेला पाकिस्तान सुद्धा सुनंदन लेले एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवणार आहेत। आजच्या पहिल्या भागामध्ये पाहूया अखंड भारतातल्या प्राचीन तक्षशिला विद्यापीठाच्या वैभवाच्या आज उरलेल्या खुणा। इस्लामाबाद शहराच्या थोडंसं आता आम्ही बाहेर आलेलो आणि अचानक टेरेन बदललेला आहे, कारण पहाड डोंगर मोठमोठे असे आजूबाजूला दिसायला लागतात। कुठं चाललोय बरं? आता मी अशा जागी आलोय ज्याचं नाव आहे टॅक्सिला म्युझियम। काही संदर्भ लागतोय? टॅक्सिला नाहीये, तक्षशिला आहे। चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्याच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या भूमीमध्ये मी आलेलो आहे आणि आता त्याचं म्युझियम बघायचंय। इथले अवशेष जे खोदाईमध्ये सापडलेले आहेत उत्खननामध्ये, ते इथं जपून ठेवण्यात आलेले आहेत। एकाहून एक जुन्या 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 गोष्टी या इथं बघायला मिळतात। शुद्ध सोन्याची कॉईन सुद्धा त्यावेळची मिळालेली आहे। तक्षशिला म्युझियम तर आपण पाहिलं, त्याचा थोडासा आस्वाद घेतला, पण आता जे मी आलो आहे ते युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटला मी आलेलो आहे। तक्षशिलेच्या पावनभूमीत मी आलेलो आहे। चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही भूमी आहे। हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की इथे देशोदेशीचे राजकुमार हे विविध गोष्टी शिकायला यायचे। ही सर्वात पहिली युनिव्हर्सिटी होती असं म्हटलं जातं। याच्यामध्ये युद्धशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, राजकारण आहे। या सगळ्या गोष्टींचं ऑफिशियल शिक्षण देण्याची इथं व्यवस्था होती आणि असं म्हटलं जातं की 8 ते 10 हजार युवक, कित्येक युवराजसुद्धा हे इथं येऊन शिकून गेलेले आहेत। ही तीच भूमी आहे की जिथे आर्य चाणक्यांनी अर्थशास्त्राची मुहूर्तमेढ रोवली। ही तीच भूमी आहे की जिथं जीवकाची संहिता लिहिली गेली। ही तीच भूमी आहे जिथं पहिल्यांदा अधिकृतरित्या ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रियेची वाच्यता झालेली आहे। त्यामुळे या भूमीवरती आल्यानंतर सद्गदित व्हायला होतं। 326 BC बिफोर क्राइस्ट ह्या काळामध्ये अलेक्झांडर द ग्रेटसुद्धा इथं येऊन गेलेला आहे। त्यामुळे ही भूमी आर्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य, बुद्ध आणि त्याच्या पाठोपाठ नंतर अलेक्झांडर द ग्रेट इथपर्यंत ही भूमी आहे। अकबर बाबर तर खूप नंतर, परंतु या लोकांनी या भूमीला पावन केलेलं आहे। बांधकाम बघा, त्यावेळेचं बांधकाम बघा, इतकं जुनं बांधकाम असून सुद्धा अजूनही ते मजबूत आहे। 27 खोल्या होत्या अगोदर जिथे पठण व्हायचं। बुद्धाच्या काळामध्ये, नंतरच्या काळात इथे अध्ययन व्हायचं।
आर्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्य यांनी किती विचारपूर्वक पहिलं विद्यापीठ इथं घडवलं. सगळ्यांना या भूमीचा मोह पडला. तोच मोह मलाही पडला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आल्यानंतर अक्षरशः पहिल्याच दिवशी मी इथे येण्याचा विचार पक्का केला होता. जी शांतता इथे येऊन मिळते ती अजब आहे आणि ती गोष्ट अनुभवण्याचीच आहे. सुनंदन लेले, तक्षशिला, पाकिस्तान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.